ओम सर्वमंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांचा अनमोल खजिना आहे। या खजिन्यातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे 3.5 शक्तिपीठ। कोणी विचारलं की महाराष्ट्रातली ही 3.5 शक्तिपीठ एवढी खास का आहे, तर त्याचं उत्तर आहे देवीची थेट अनुभूती। इथे पाऊल टाकलं की मन भक्तिभावाने भरून जातं आणि शरीरात एक वेगळाच कंप निर्माण होतो। सर्वप्रथम बोलायचं झालं तर कोल्हापूरच्या अंबाबाईचं म्हणजे श्री महालक्ष्मीचं मंदिर। हे मंदिर फक्त कोल्हापूरकरांचं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं जीवन आहे। देवीच्या दर्शनासाठी दूरदूरहून भाविक कोल्हापुरात येतात। महालक्ष्मी देवी ही धन, वैभव आणि समृद्धीची अधिष्ठात्री मानली जाते। गाभाऱ्यातील तिचं आकर्षक रूप पाहिलं की भक्तांच्या डोळ्यात आपोआप पाणी येतं। असं म्हणतात की इथे केलेल्या प्रामाणिक प्रार्थना कधीही वाया जात नाहीत। महालक्ष्मी मंदिराच्या स्थापनेमागे अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। स्कंदपुराणात कोल्हापुराचं महत्त्व वर्णिलं गेलं आहे। असं म्हटलं जातं की विष्णू भगवानाच्या पत्नी महालक्ष्मीने कोल्हापुरात वास केला आणि भक्तांच्या दुःखांचा नाश केला। याच मंदिरात गरुड मंडप, सभा मंडप अशी रचनात्मक वैभवशाली वास्तू आहे। हजारो वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिर आजही आपलं तेज टिकवून आहे। म्हणूनच अंबाबाईचं दर्शन म्हणजे जीवनाला नवी दिशा मिळणं। आता बोलूया श्री क्षेत्र तुळजापूरच्या भवानी मातेबद्दल। हे दुसरं पूर्ण शक्तिपीठ असून महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून भवानीचं विशेष महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी भवानी मातेचं बळ लाभलं असं सांगितलं जातं। असं म्हणतात की भवानी मातेनं स्वतः महाराजांना तलवार प्रदान केली। ही तलवार म्हणजे फक्त शस्त्र नव्हतं, तर ती होती स्वराज्याच्या स्वप्नाची सुरुवात। आजही जेव्हा भक्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जातात, तेव्हा त्यांना त्या इतिहासाचा अभिमान वाटतो। तुळजापूरचं मंदिर टेकडीवर वसलं आहे आणि इथून परिसराचं अप्रतिम दृश्य दिसतं। मंदिरात प्रवेश करताना भाविकांच्या मनात एक वेगळंच भावविश्व तयार होतं। जय भवानी, जय शिवाजी हा घोष ऐकला की अंगावर रोमांच उभे राहतात। नवरात्रीत तर इथं लाखोंच्या संख्येने भाविक एकत्र जमतात। पण वर्षभर कोणत्याही दिवशी तुम्ही इथे गेलात, तरी भवानी मातेनं दिलेला तो आध्यात्मिक अनुभव कधीच कमी वाटत नाही। यानंतर येतं सप्तशृंगी देवीचं मंदिर। नाशिक जिल्ह्यातील 7 डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे तिसरं पूर्ण शक्तिपीठ आहे। सप्तशृंगी देवीला अष्टभुजा स्वरूपात पाहिलं जातं। तिच्या हातात वेगवेगळी शस्त्र असून ती महिषासुराचा वध करताना दर्शवली जाते। इथे पोहोचण्यासाठी भाविकांना डोंगर चढावा लागतो। तो चढ अवघड असतो, पण वर गेल्यावर देवीचं दर्शन होतं आणि भक्ताला मिळणारं समाधान शब्दात सांगता येणार नाही। सप्तशृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही शक्तींचं एकत्रित स्वरूप मानलं जातं। म्हणूनच तिचं रूप अत्यंत अद्वितीय आहे। भक्तांचं असं म्हणणं आहे की सप्तशृंगी देवीची पूजा केल्यानं संकट दूर होतात आणि धैर्य वाढतं। अनेक पिढ्यांपासून लोक इथे मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत आहेत। डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर म्हणजे श्रद्धा आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम आहे। आता उरलं अर्ध शक्तिपीठ, माहूरगडावरील रेणुका माता। माहूर हे नांदेड जिल्ह्यात वसलेलं ठिकाण आहे। रेणुका माता ही परशुरामाची जननी मानली जाते। माहूरच्या रेणुका मातेनं अनेक भक्तांच्या प्रार्थना ऐकल्या आणि त्यांची दुःख दूर केली, अशा असंख्य कथा सांगितल्या जातात। माहूरगड चढताना भक्तांना वाटणारी दिव्य अनुभूती ही या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे। रेणुका मातेला लोकमाऊली म्हणूनही हाक मारतात। तिचं मंदिर डोंगरावर असून तिथे पोहोचल्यावर जो आध्यात्मिक अनुभव मिळतो,
तो आयुष्यभर विसरता येत नाही. माहूरची रेणुका माता म्हणजे भक्तांच्या प्रेमाचा आणि श्रद्धेचा धनी. म्हणूनच तिला 3.5 शक्तिपीठांमध्ये स्थान दिलं गेलं आहे. 3.5 शक्तिपीठ म्हणजे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाचा पाया आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, सप्तशृंगीची देवी आणि माहूरची रेणुका माता, त्या सर्व देवीचं तेज एकत्रित होऊन महाराष्ट्राला नेहमीच ऊर्जा देतं. प्रत्येक भाविकाच्या जीवनात या देवींचं स्थान अत्यंत खास आहे. म्हणूनच आजही लाखो लोक दरवर्षी या ठिकाणी जाऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात.